महाराष्ट्र शासनाची राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही वृद्ध कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाते। या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिले जाते। वाढत्या महागाईच्या काळामध्ये हे 5,000 रुपये मानधन पुरेसे नसून या मानधनात वाढ करून अहिल्यानगर जिल्हा मोठा असल्याने मानधनासाठी निवड मर्यादा म्हणजेच इष्टांक किमान 500 इतका करण्यात यावा। या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले। युसीएनटी न्यूज प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर। मी दशरथ नारायण धुमाळ, अहिल्यानगर। हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र या संस्थेचा एक प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे आणि लोककलावंतांसाठी अनेक योजना त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी असं मी सांस्कृतिक मंत्री साहेब, अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप यांना निवेदन दिले आहे की लोककलावंत हे काही आजचा नाही आहे। लोककलावंत हा पारंपरिक पिढ्याने पिढ्या असा 5,000 वर्षापूर्वीचा लोककलावंत याला पूर्ण ते असे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात भारत देशात फिरत असतात। शहर गाव तांडा वस्ती डोंगर अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या संस्कृतीचं जतन करीत असतात। ते खऱ्या अर्थाने भारत देशाची संस्कृती जतन करणारे आणि रक्षण करणारे असे आपले लोककलावंत यांना महाराष्ट्र शासनाने 10,000 रुपये मानधन करावे असे मी सरकारला सांगू इच्छितो आणि यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्यांची उपजीविका ह्या धंद्यावर चालत आहे कलावंतांच्या ह्याच्यावर, परंतु त्यांचं वय 50च्या पुढं झाल्यानंतर त्यांना कुठलंही कला सादर करता येत नसती। त्या कारणाने त्यांना मानधन जास्तीत जास्त आज तरी 10,000 रुपये करावे असे मी रेणुका माता चरणी प्रार्थना करतो। जय